ठाण्यात काँग्रेसचा दोरखंड एल्गार वाहने ओढत केंद्र सरकारवर कडाडून हल्लाबोल। पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात ठाणे शहर काँग्रेसने बुधवारी आक्रमक दोरखंड आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला। महागाईच्या जोखडात जनता अडकली आहे असा संदेश देत शहरातील 3 पेट्रोल पंपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनांना दोरखंड बांधून मोर्चा काढला। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे काही काळ परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। या आंदोलनाचे नेतृत्व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले। शरीराला दोरखंड बांधून वाहन हाकत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। इंधन दरवाढ कमी करा, महागाई रोखा, सामान्यांना दिलासा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला आहे। वाढत्या इंधन दरांचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दूध, गॅस तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत असल्याचे त्यांनी सांगितले। सामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून केंद्र सरकारने इंधनावरील करवाढ तातडीने कमी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात महिला अध्यक्ष स्मिता वैती, सेवादल अध्यक्ष रवी कोळी, प्रदेश सदस्य निशिकांत कोळी, भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, प्रसाद पाटील, कामगार नेते मोहन तिवारी, रवींद्र आंग्रे, दयानंद इंगडे, ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे, निलेश अहिरे, निलेश पाटील, अब्बासभाई, जावेद शेख, सुरेश भोईर, तरुण सिंग, संगीता कोटल, प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष सुरेश खेडे पाटील, राकेश पुर्णेकर, पांडुरंग शेवाळे, उमेश कांबळे, बाबू यादव, मनोज दुबे, मनोज डाकवे, राजेश मिश्रा, पप्पू मोमीन, चंद्रकांत पाटील, निर्शित शेख, गोपाळ सावंत, सागर लबडे, मेहर चोपाने, लोकेश घोलप, मीनाक्षी थोरात, अरुण राजगुरू, शीला गुप्ता, सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महागाई शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान डिझेल आणि पेट्रोल वाहतूक होतोय। तुम्ही या ठिकाणी गाडी ओढत अनोखं आंदोलन केलेलं आहे, काय सांगू? बघा, या दरवाढीचा जो परिणाम आहे समाजातल्या प्रत्येक घटकावर होतोय। आपण म्हणतो की जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात, महिलांचं बजेट कोलमडतं, परंतु आता शेतकऱ्यांच्या पंपांना डिझेल सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही। या देशाचं भविष्य असलेला जो विद्यार्थी आहे तो शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या स्कूल बसेसला सुद्धा त्या ठिकाणी डिझेल मिळत नाहीये। त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले की आठवड्यातल्या 3 दिवस ते चालवलं पाहिजे। त्यामुळे प्रत्येक घटक हा या ठिकाणी भरडला जातोय। मनमोहन सिंगांच्या काळामध्ये साड्या दराने प्रति बॅरल आम्ही त्या ठिकाणी घेत होतो, परंतु त्याच्यावरती सबसिडी देऊन ही भारतातली जनता यांना कमी दराने देत होतो, किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दर या ठिकाणी आहे। तरी सुद्धा हे सरकार चढ्या दराने देत आहे। या आधी सुद्धा यांनी चढ्या दराने विकलेलं आहे आणि चढ्या दराने विकून करोडो रुपयाचा प्रॉफिट त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। परंतु हरदीप सिंग पुरी येऊन त्या ठिकाणी सांगतात की 1000 कोटी रुपयाचं आम्हाला त्या ठिकाणी नुकसान होत आहे, परंतु अतिशय फसवी अशी त्यांची घोषणा आहे। ते 12 तारखेला सांगतात आणि 14 तारखेला HPCL त्या ठिकाणी डिव्हिडंड जाहीर करते। त्यामुळे कुठल्याही प्रकारची भूमिका त्यांची सर्वसामान्य नागरिकांबद्दल नाही। बघा, परदेश दौरे ते जर करतायत त्यांच्या व्यापारी मित्रांसाठीच करतायत, अडाणींसाठीच करतायत, अंबानींसाठीच करतायत, परंतु देशावर संकट आल्यानंतर आव्हान मात्र सर्वसामान्य जनतेला करतायत। सर्वसामान्य जनतेला सांगतात की तुम्ही ऑनलाईन करा, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्या जनतेसाठी करतायत। पण माझं नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला सरकारला आव्हान आहे, मागील काळामध्ये ज्यावेळी देशावर अशा पद्धतीची संकट आलेली होती, मग राजा असतील, महाराजा असतील, सरंजाम असतील, त्यांनी आपली संपत्ती या देशाला दान केलेली होती। तर नरेंद्र मोदी यांनी अडाणी असतील, अंबानी असतील किंवा मोठमोठे व्यापारी असतील, त्यांना सांगावं की त्यांनी आपली अर्धी संपत्ती या पॅनिक सिच्युएशन मध्ये देशाला दान करावं। आपला बघण्याचा दृष्टिकोन असतो की वस्तूंचे भाव वाढतात आणि महिलांचं आर्थिक बजेट कोलमडतं, परंतु आता सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना पंप चालवण्यासाठी डिझेलची गरज आहे, परंतु ते डिझेल सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाहीये। डिझेलच्या तुटवड्यामुळे आज सकाळच्या पेपरमध्ये बातम्या होत्या जी शाळकरी मुलं शाळेत जायला त्या स्कूल बसेस फक्त महिन्यातल्या 3 दिवसापेक्षा आठवड्यातल्या 3 दिवस त्या चालवल्या जातील। त्यामुळे याचा परिणाम आता शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य नागरिकांवर, गृहिणींबरोबर आणि विद्यार्थ्यांवर सुद्धा होत आहे।
आणि अतिशय जुलमी पद्धतीची ही वाढ त्यांनी केलेली आहे. या मे महिन्यामध्ये त्यांनी 4थी दरवाढ केलेली आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये अतिशय कमी बॅरल दराने ते घेतलं जायचं आणि कमी दराने ते दिलं जायचं आणि त्या ज्या बॅरलचा दर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये होता त्याच दरामध्ये यांना मिळते, परंतु अतिशय उच्च भावाने म्हणजे 100 त्या ठिकाणी क्रॉस केलेले आहे. हे सरकार प्रत्येक बाबतीमध्ये खोटं बोलतं. तुम्ही बघितलं असेल की डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया काय घसरलेला आहे. जीडीपी बद्दल ते सांगतात, परंतु ते जीडीपीचे आकडे सुद्धा या ठिकाणी खोटं देतात. ते या ठिकाणी पेट्रोलच्या उपाययोजनेबद्दल सांगतात. ते सांगतात हॉर्मुझमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, परंतु ते अत्यंत खोटं बोलत आहेत. कुठल्याही प्रकारचं आर्थिक नियोजन ते या देशामध्ये करू शकत नाही. त्यामुळे मोदी सरकार हे सपशेल फेल झालेले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे सत्तेवर राहण्याचा अधिकार या ठिकाणी नाहीये. काँग्रेस ही जनतेसाठी नेहमी रस्त्यावर असते आणि आता सुद्धा आम्ही जनतेसाठी रस्त्यावर आहोत. जसं मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये सबसिडी दिलेली आहे, या सरकारने तातडीने सबसिडी द्यावी. तुम्ही मला सांगा, अडाणी असतील, अंबानी असतील, मोठमोठे व्यापारी असतील, त्यांची कोट्यावधी रुपयाची कर्ज माफ केली जातात, परंतु कुठल्याही प्रकारची भूमिका या नरेंद्र मोदी सरकारची आम जनतेबद्दल दिसत नाही.